अगदी आठवडा झालाय कोकणात मान्सूनपूर्व पावसाळ्या सरी जोरदार बरसत आहेत। वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यासह हा पाऊस बरसतोय आणि त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आपल्याला दिसून येतंय। अगदी ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव सध्या सुरू आहे। काही ठिकाणी 4 ते 5 दिवसांपासून वीज गायब असल्याचं चित्र देखील आहे। अगदी वादळी वाऱ्यासह पाऊस होतो आणि परिणामी काही ठिकाणी घरांचं शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणावर देखील झालेलं दिसून येत आहे। याचा फटका स्वाभाविकपणे शेवटच्या टप्प्यामध्ये जो हापूस आंबा आहे कोकणातलं प्रमुख पीक त्याला बसलेला आहे। काही ठिकाणी ज्या केळीच्या बागा आहेत किंवा बागायती शेती जी करण्यात आलेली आहे इतर पिकांची किंवा इतर फळांची त्याला देखील याचा फटका बसलेला आहे। सध्याच्या घडीला मान्सूनची जर परिस्थिती बघितली तर मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये हा मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल होईल असा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। सध्या कोकणातल्या किनारपट्टी भागात असेल किंवा कोकणातल्या सह्याद्रीच्या कडेकपारांमध्ये डोंगरदऱ्यांमध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी देखील मान्सूनपूर्व पावसाळ्या सरी चांगल्याच बरसत असल्याचे चित्र दिसून येत आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।